ना म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात आपण डिव्हाइन ब्लेसिंग पासून करूयात. मग काय होतं बॅग वगैरे पॅक करून आम्ही निघालो ना आमच्या पुढच्या प्रवासासाठी. बेसिकली आम्ही टूर 3 दिवसांचा ठरवलेला होता. त्यामध्ये पहिल्या दिवशी मात्र आमचा प्रवासातच जाणार होता म्हणून बॅग वगैरे पॅक करून छान आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि क्रिसमसच्याही सुट्ट्या होत्या म्हणून अप्पांना बाय-बाय करत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. प्रवासाला निघण्या अगोदर आधी गाडीची पेटपूजा केली आणि आम्ही पोहोचलो होतो माझ्या सगळ्यात जास्त आवडत्या ठिकाणी म्हणजे माझ्या माहेरी. या ट्रिपमध्ये आम्ही माझ्या माहेरच्या गँगला इन्व्हॉल्व केलं होतं म्हणून रात्री मम्मीकडे जेवण केल्यानंतर आम्ही त्यांना घेतल्यावर पुन्हा निघालो प्रवासासाठी. गाडी भूषणकडे हँडओव्हर केल्यानंतर आम्ही मस्त झोपून घेतलं आणि सकाळी उठलो तर बघितलं की आम्ही पोहोचलो होतो मंडपी या श्री सावरिया शेटजींच्या गावात. मग हॉटेलला जाऊन आधी फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतला आणि मग मंदिरात दर्शनासाठी निघालो. नवीन वर्षासाठी सावरिया शेटजींच्या मंदिराला खूप सुंदर सजवलेलं होतं. मग काय सावरिया शेटजींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मागील वर्षासाठी ग्रेटफुल राहून त्यांना आता येणाऱ्या या वर्षासाठी प्रार्थना केली आणि डिवाइन ब्लेसिंग्स घेतल्या. दॅट्स फॉर द डे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.